छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। वाळुंज वडगाव कोल्हाटी भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज एमआयडीसी परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून निर्गुणपणे हत्या करण्यात आली। कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे। तरुणाच्या छातीत गोळ्या घालून आरोपी बंदूक तिथेच टाकून घटनास्थळावरून पसार झाला। पोलिसांनी पुढील तपासासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे। या हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। भरवस्तीत निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। नाशिकच्या मालेगाव शहरातील गजबजलेल्या कॅम्प रस्त्यावरील एकात्मा चौक परिसरात गगनगिरी कॉम्प्लेक्स मधील एस मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून व काच फोडून दोघा चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत जवळपास 5 लाख रुपये किमतीचे 37 महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे। चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत।